सोलापुरामध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांचं अपहरण करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी अपहरण करून हत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे। तर आरोपी अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। शरणू हांडे असं अपहरण झालेला गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकाचं नाव आहे। तर ज्या व्हिडिओवरून वाद झाला होता तो व्हिडिओ आता सामच्या हाती लागलाय। त्याबरोबर गंभीर गुन्ह्याची संपूर्ण चौकशी करायची आणि त्याबरोबर वापरलेलं वाहन काय, त्याचा मालक कोण आणि कुठून आणली गेली, त्याच्यातले हत्यार कुठून खरेदी केली गेली, या सर्व बाबीच्या बाबतीत चौकशीसाठी त्यांनी 7 दिवसाचं रिमांड मागितलेलं होतं। मी त्यामध्ये आर्ग्युमेंट असा युक्तिवाद केला की जी घटना 4:30 वाजता घडली त्याचं जे रजिस्ट्रेशन आहे एफआयआरचं ते जवळजवळ 6.25 तासानंतर म्हणजे 10:49 केलं। 7 तासाचा विलंब का लागला म्हणजे याचा अर्थ ही आफ्टर थॉट कंप्लेंट आहे, अशा प्रकारचा युक्तिवाद होता। त्याबरोबर जे हत्यार रिकव्हर जे आले ते ऑलरेडी रिकव्हर असताना त्यामध्ये आपण आता नव्यानं काय तिथं पोलीस कस्टडी घेण्याची गरज नाही असा युक्तिवाद केला आणि गुन्ह्याचा सूत्रधार कोण वगैरे काय तर तुम्हाला त्या कारणांवर कळू शकतं। आणि जे फरार आरोपी तुम्ही म्हणताय तर त्यांचं काय ते कुठे असतील यांना कळू शकणार नाही। संपूर्ण कंप्लेंट ही कशी खोटी आहे याबाबत मी युक्तिवाद केला आणि त्या युक्तिवादांती मेहरबान कोर्टानं आज 4 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे, 3 दिवसाची कमी केलेली आहे। राजकीय आरोप करताना होताना पाहायला मिळतात, राजकीय पक्षांचे 2 नेते आमने सामने टाकलेले आहेत, कुठेतरी राजकीय गंध या सगळ्या प्रकरणाला आहे असं वाटतं की मी याच्यावर काही भाष्य करू शकत नाही, कारण याच्या बाबतीत वकिलाला काय हे डिटेल राजकारणातलं माहीत असू शकत नाही। कदाचित राजकीय दबावपोटी हे एफआयआर असू शकतं मे बी, परंतु मी आज घडीला याबाबत कॉमेंट करू शकत नाही। 25 वेगवेगळे मुद्देमाल त्याच्यामध्ये जप्त दाखवले, त्यात काही हत्यार असतील किंवा काय, पण ते आरोपीकडून झाले असं म्हणता येणार नाही। जप्त दाखवले गेले, पूर्ण खोटी स्टोरी आणली गेलेली आहे। फक्त आता हे पुढे चौकशी अंती निष्पन्न होणार आहे, त्या पुढची बाजू आहे। सर, हिंदी में क्या कहना चाहेंगे कि आज कोर्ट में क्या पेशी? आज जो आरोपी है, अपराधी है, उनको कोर्ट के सामने प्रोड्यूस किया गया और प्रोड्यूस करने के बाद वो पुलिस ने 7 दिन की पुलिस कस्टडी मांगी थी और उसमें हमने आर्गुमेंट किया कि 7 दिन पुलिस कस्टडी की जरूरत नहीं है, क्योंकि ऑलरेडी ऑल दी जो हथियार है, जो मुद्देमाल है वो रिकवर हुए हैं और जो 7 ये देखने के बाद अमित हा व्यक्ती म्हणला की असं रोहित दादांना मला व्हिडिओ कॉल करायला लावा ह्या नंबरवर। मग त्या नंबरवर व्हिडिओ कॉल आला। मग त्यांना सगळं माझं जखम वगैरे दाखवलं, मला मारहाण दाखवले। मग दाखवल्यानंतर त्याला रोहित पवारने म्हटले की त्या अमितचे माफी माग। मग मी म्हणलं माफी मी कशाला मागू, तेवढं म्हटल्यानंतर त्याने ह्याला मस्ती आहे, ह्याला काम दाखवा म्हणून फोन कट केले। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।